Welcome students. Today we are going to learn a poem 3.3 Stopping by Woods on a Snowy Evening. Let's first see warming up chit chat. Share this chat with your benchmate or classmates. Chit chat बघूया आधी सुरुवातीला आपण. Where did you go for a picnic recently? Recently, I went to Goa, or recently I went to Manali. Recently I went to my village. अशा प्रकारचं उत्तर तुम्ही देऊ शकतात. Who all accompanied you? सेकंड क्वेश्चन बघा. अकंपनी म्हणजे सोबत. कोण तुमच्या सोबत होते? My friends and my teachers accompanied me. किंवा my family members, my relatives accompanied me. Third, why did you select that picnic spot? ते ठिकाण तुम्ही पिकनिकसाठी का निवडलं? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आता इथे प्रत्येकाचं रिझन वेगवेगळं येऊ शकतं. बिकॉज इट इज क्लोज टू माय विलेज किंवा बिकॉज इट इज फेमस फॉर नॅचरल ब्युटी, बिकॉज इट इज अ हिल स्टेशन. अशा प्रकारचं उत्तर तुम्ही देऊ शकतात. फोर्थ, व्हॉट गेम्स, फूड, साईट्स डिड यू एन्जॉय देअर? व्हॉट गेम्स, कोणते खेळ, फूड, कोणत्या प्रकारचे डिशेस, खाण्यासाठी कोणते पदार्थ तुम्ही नेले, साईट्स म्हणजे दृश्य, तिथे तुम्ही एन्जॉय केलं. त्याचं उत्तर आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. बघा, आय एन्जॉईड अ लॉट ऑफ देअर. इथे लिहू शकता आय प्लेड व्हेरियस गेम्स देअर. आय एन्जॉईड, आय टेस्टेड व्हेरियस फूड ॲटम्स किंवा वी व्हिजिटेड डिफरंट पॉईंट्स देअर. अशा प्रकारे वी सी व्हेरियस साईट्स देअर. असं तुम्ही याच्यातलं कोणत्याही प्रकारचं उत्तर लिहू शकतात. व्हॉट डिड यू फील व्हेन इट वॉज टाईम टू रिटर्न होम? व्हेन इट वॉज टाईम टू रिटर्न होम, व्हॉट डिड यू फील? जेव्हा परत यायची वेळ झाली त्यावेळेस तुम्हाला कसे वाटले? तर याचं उत्तर तुम्ही लिहू आय फेल्ट व्हेरी फ्रेश व्हेन इट वॉज टाईम टू रिटर्न होम किंवा आय फेल्ट व्हेरी हॅपी, एन्जॉईड देअर. असं हे मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत चिटचॅटमधले हे तुम्हाला डायलॉग रायटिंगमध्ये जो बी क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यानंतर खाली बघा, लुक ॲट द पिक्चर अँड फ्रेम क्वेश्चन्स. चित्र बघून फ्रेम म्हणजे बनवा, प्रश्न बनवायचे आहेत. एक बनवून दिलं आहे तुम्हाला. व्हॉट आर द ट्रेकर्स ट्रेकिंग? आता बाकी तुम्हाला बी सी डी ई 4 क्वेश्चन तुम्हाला ते चित्र बघून त्याच्यावरून बनवायचे आहेत. तर आपण ते चित्र बघून बनवू शकतो. तिथे बर्फ दिसते त्याच्यामुळे. विच सीझन इज इट? नंतर व्हॉट इक्विपमेंट्स डू दे कॅरिंग? हाऊ मेनी ट्रेकर्स आर दे? किंवा चौथा, इन विच रिजन ऑफ इंडिया डू यू फाइंड सच ट्रेकर्स? भारतातल्या अशा प्रकारच्या कोणत्या प्रांतामध्ये, कोणत्या ठिकाणी तुम्हाला असे ट्रेकर्स आढळतात? अशा प्रकारे हे चिटचॅटचा हा क्वेश्चन ते दिलेला आहे. तर लेट्स सी अबाउट द पोएट. रॉबर्ट ली फ्रॉस्ट. बर्थ 1874 and death 1963. Robert Lee Frost was an American poet. He is highly regarded for his realistic depictions of rural life and his command of American colloquial speech. He is one of the most popular and critically respected American poets of the 20th century. He received 4 Pulitzer Prizes for poetry. In this poem, the poet describes a little incident happening in a snowy evening. As a traveler, the poet is fascinated by the beautiful scenes in the woods. He stops to enjoy, but his mind urges him
टू गो ऑन. बघा दुसरा जो पॅसेज दिला आहे पॅराग्राफ त्याच्यामध्ये दिलेलं आहे थोडक्यात कवितेचं समरी सारांश दिला आहे किंवा तुम्ही थीम पण ही यूज करू शकतात. द पोएट डिस्क्राइब्स अ लिटिल इन्सिडेंट हॅपनिंग इन अ स्नोई इव्हिनिंग. एका बर्फ पडत असलेल्या संध्याकाळचा एक लहानशी घटना इथे कवी वर्णन करतो आहे. आणि पोएट काय आहे, ट्रॅव्हलर आहे, प्रवासी आहे. आणि तो त्या वूड म्हणजे इथे फॉरेस्ट, जंगल, रान. तर त्या रानातल्या सुंदर दृश्यांनी कवी फॅसिनेटेड बाय म्हणजे आकर्षिला गेला आहे. आणि ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड अर्ज हिम टू गो ऑन. त्याचं मन त्याला सांगते की इथून निघ, पण त्याची इच्छा आहे की इथे थांबावं आणि जंगलातलं सृष्टी सौंदर्य काय करावं, एन्जॉय करावं. लेट्स सी द फर्स्ट स्टॅन्झा ऑफ द पोएम. Whose woods these are, I think I know. His house is in the village I know. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. Wood, वूड्सचा अर्थ इथे अ स्मॉल फॉरेस्ट, जंगल, उपवन, वन. मिनिंग बघा. One snowy evening, the poet passes by a lovely dark and deep wood. Beside a frozen lake, away from civilization, he knows, the writer knows that the owner of the woods will not see him. He could rest there to see the beauty of woods while they fill up with snow. बघा, this poem describes a single instance that happens during a winter evening. The speaker of the poem, very much captivated by the scenic beauty of the woods, the concerns of a practical life, urge him to move on, and it is a simple poem that has deep symbolism and has been interpreted in various ways. बघा, कवी जो आहे तो हिवाळ्यातल्या एका संध्याकाळी हिमवर्षाव होते, स्नोई इव्हिनिंग, बर्फ पडत असताना रानातून जात असताना त्याला आलेला विलक्षण अनुभव त्याने इथे वर्णन केलेला आहे. पोएट म्हणतो की हे वन, हे जंगल कुणाचं आहे मला ठाऊक आहे आणि त्या मालकाचं घर दूर खेड्यामध्ये आहे. आणि आता हे जे जंगल आहे, हे वन आहे, हे हिमवर्षावामध्ये सगळा हिमवर्षाव इथे पडतो आहे आणि ते मनोहर सुंदर दृश्य बघून तो तिथे तो बघतो आहे, थांबतो आहे आणि त्या मालकाला मात्र हे कधीच समजणार नाही. लेट्स सी द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टॅन्झा. लास्ट वर्ड, सी द लास्ट वर्ड, शेवटचे शब्द बघा. नो, दुसऱ्या ओळीतला दो, तिसऱ्या ओळीतला हियर आणि चौथ्या ओळीतला स्नो. अच्छा, याच्यातले रायमिंग वर्ड्स कोणते आहे? नो, दो. म्हणून त्याला आपण काय ए पासून स्टार्ट केलं आहे, ए अल्फाबेटपासून. ए दिला आहे नोला, दोला पण ए. हियर मात्र त्याच्यापेक्षा वेगळा आहे म्हणून त्याला आपण दिला बी. स्नो पण नोशीच राईम आहे, जुळते आहे म्हणून त्याला पण दिला ए. म्हणून फर्स्ट स्टॅन्झाची राईम स्कीम आहे ए ए बी ए. हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो. बघा, ही जी लाईन आहे फर्स्ट लाईन, या लाईनमध्ये फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्शन. द करेक्ट ऑर्डर इज आय थिंक आय नो हुज वूड्स दीज आर. बघा, त्याच्या व्यवस्थित क्रमाने राईम जुळवायला नो हा शब्द शेवटी घेतला आहे दोसाठी, मात्र त्याची करेक्ट ऑर्डर आहे आय थिंक आय नो हुज वूड्स दीज आर. म्हणून या लाईनमध्ये आहे इन्व्हर्शन हा फिगर ऑफ स्पीच. क्वेश्चन्स बघा पहिल्या स्टांजावर. व्हेअर हॅज द पोएट स्टॉप? द पोएट हॅज स्टॉप बिटवीन द वूड्स. नेक्स्ट क्वेश्चन. पुट करेक्ट मार्क इन front of the true statement or wrong mark in front of the false statement. The speaker stops to
वॉच रेन फॉलिंग अमंग द ट्रीज. फॉल्स आहे हे. रेन फॉलिंग नाही तर स्नो फॉलिंग, म्हणून इथे रॉंग येणार हे. बी, द ओनर ऑफ द वूड्स इज नोन टू द स्पीकर. करेक्ट. फाइंड आउट लाइन और लाइन्स फ्रॉम द पोएम ॲज अ प्रूफ फॉर द फॉलोइंग एक्सप्लेनेशन. देर इज नो वन टू कॅच द स्पीकर ट्रेपासिंग. आता या लाईनचं मिनिंग म्हणजे अर्थ सांगणारी कवितेतली कोणती ओळ आहे? ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. ट्रेपासिंग म्हणजे आगंतुक. Second stanza, let's see second stanza. My little horse must think it queer to stop without a farmhouse near. Between the woods and frozen lake, the darkest evening of the year. Second stanza मध्ये बघा, क्वियर. क्वियर म्हणजे स्ट्रेंज, चमत्कारिक, विचित्र. पहिल्या स्टँजाची राईम स्कीम बघितली आपण, त्याच्यावरचे क्वेश्चन्स पण बघितलेत. आता याचं मिनिंग बघूया. व्हेन द पोएट हॉल्ट्स or stops there, his horse finds it strange that his master has stopped in the middle of the woods on the darkest evening. There is no farmhouse to rest. In other words, we can say that, according to the speaker of the poem, his little horse must think it is strange thing to stop at a place between the frozen lake and the woods. There is not even a farmhouse, and it was the darkest evening of the year. Let's see the rhyme scheme of the second stanza. Queer. Queer, strange. आणि क्वियरला आपण बी दिला आहे. हिअरला वरच्या पहिल्या स्टांजामध्ये जो हिअर शब्द होता त्याच्याशी हा रायमिंग करणारा, रायमिंग यमक जुळणारा शब्द आहे, म्हणून याला आपण बी दिला. क्वियरला पण नियर, दोघेही रायमिंग वेळ, म्हणून त्याला पण बी दिला. लेक वेगळा शब्द आहे क्वियर नियरपेक्षा, म्हणून त्याला दिला सी. आणि इयर, नियर इयर, म्हणून याला पण दिला आपण बी. म्हणून सेकंड स्टांजाची राईम स्कीम आहे बी बी सी बी. Let's see the figure of speech in the second stanza. My little horse must think it queer. Queer म्हणजे स्ट्रेंज, विचित्र. इथे तो हॉर्स जो आहे त्या हॉर्सला चमत्कारिक वाटतं आहे, विचित्र वाटतं आहे, असा तो विचार करतो आहे, असा या कवितेत ओळीत अर्थ दिला आहे. तर इथे घोडा अशा प्रकारे विचार करेल का चमत्कारिकपणे, म्हणून इथे पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच दिलेला आहे. कारण विचार करण्याची जी क्रिया आहे ती माणसाची आहे, माणूस करू शकतो विचार, पण ती क्रिया इथे कोणाला दिली आहे? हॉर्ससाठी वापरली आहे, म्हणून इथे पर्सोनिफिकेशन ऑफ फिगर ऑफ स्पीच आहे. क्वेश्चन्स बघूया स्टांजावर. व्हॉट सीझन ऑफ द इयर इज डिस्क्राईब हिअर? बिगिनिंग ऑफ द विंटर सीझन हॅज डिस्क्राईब हिअर. What time of the day is described here? दिवसातले कोणती वेळेचं वर्णन इथे केलेलं आहे? A snowy evening of the day. On what date every year is the darkest evening? 21st December. Next, third stanza. He gives his harness bells a shake to ask if there is some mistake. The only other sounds the sweep of easy wind of downy flake. Downy flake म्हणजे फॉलिंग स्नो, भुरभुरणारा बर्फ, भुरभुर असा पडणारा बर्फ. हार्नेश बेल्स म्हणजे घोड्याच्या गळ्यातील घंटा.
घोड्याच्या गळ्यामध्ये ज्या घंटा बांधतात त्याला म्हटलं इथे हार्नेस बेल्स. बेल्स टाईड इन द नेक ऑफ अ हॉर्स टू कंट्रोल इट. Meaning of the third stanza. The little horse gives a shake to the bells attached to its neck as if to ask whether there was any mistake. The only sounds of mild wind and the falling of the soft and fluffy म्हणजेच downy snowflake. The horse shakes his neck to rattle his harness bells and makes a gesture to his master to move on. The poet says that it is very quiet and the only sound that can be heard is that of the soft wind and the falling snow. कवीला असं वाटतं की आपल्या गळ्यातील घंटा वाजवून जणू घोडा त्याला विचारतो आहे, तू का बरं इथे थांबला आहे, काही गडबड तर नाही ना. त्याच वेळेस त्याच्या गळ्यातल्या घंटेचा जो किणकिणणारा जो आवाज आहे त्याच्याच जोडीला मंद वाऱ्याच्या झुळकेचा आणि पिसांसारख्या हिमकणांचा आवाज ऐकू येत आहे. हार्नेस बेल्सचं मिनिंग बघा. बेल्स टाईड इन द नेक ऑफ द हॉर्स टू कंट्रोल इट. आणि डाउनी फ्लेक सॉफ्ट फेदर लाईक स्नो फ्लेक्स फॉलिंग. लेट्स सी द राईम स्कीम ऑफ द थर्ड स्टँजा. शेक त्याला सी दिलेलं आहे. लेक वरच्या स्टांजामधल्या लेकची रायमिंग आहे म्हणून त्याला सी. शेक मिस्टेक म्हणून दोघेही रायमिंग वर्ड्स आहे म्हणून त्याला दिलं आहे सी सी. स्वीप हा वेगळा आहे, वरती अगोदर झालेल्या शब्दांच्या पेक्षा वेगळा शब्द आहे म्हणून याला दिलं डी. फ्लेक पण मिस्टेकशी रायमिंग वर्ड आहे म्हणून त्याला दिलं आहे सी. म्हणून थर्ड स्टांजाची राईम स्कीम आहे सी सी डी सी. क्वेश्चन ऑफ धिस स्टांजा. लिस्ट द साऊंड मेन्शन इन द पोएम. साऊंड ध्वनी व्यक्त करणारे कोणते शब्द आहे, ध्वनीचा उल्लेख करणारे. हार्नेश बेल्स, साऊंड ऑफ विंड, साऊंड ऑफ सॉफ्ट फेदर लाईक स्नो फ्लेक्स फॉलिंग. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुट टिक मार्क इन फ्रंट ऑफ द ट्रू स्टेटमेंट और रॉंग मार्क इन फ्रंट ऑफ फॉल्स स्टेटमेंट. सी. The horse is worried about the cold and wants to keep going. घोडा जो आहे त्या घोड्याला वरीड काळजी वाटते आहे, कोल्ड बर्फ पडतोय त्याची आणि त्याला पुढे जायचं आहे. ट्रू आहे की फॉल्स आहे, हे फॉल्स आहे. त्याच्यामुळे येथे येणार रॉंग टिक मार्क येणार इथे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन. फाइंड आउट लाईन ऑर लाईन्स फ्रॉम द पोएम ॲज अ प्रूफ फॉर द फॉलोइंग explanation. The little horse draw his master's attention. Attention म्हणजे लक्ष. तो लहान जो घोडा आहे तो त्याच्या मालकाचं लक्ष स्वतःकडे खेचून घेतो आहे. हे व्यक्त करणारी कोणती लाईन स्टांजामध्ये आहे. ही गिव्स हिज हार्नेश बेल्स अ शेक. सी. हिज हॉर्स सीम्स अँशियस टू कीप गोईंग. अँशियस म्हणजे चिंतातूर, काळजी वाटणे. तर हे व्यक्त करणारी लाईन कोणती दिली आहे, तर टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. फोर्थ स्टँजा. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. फोर्थ स्टँजा, लास्ट स्टँजा. The speaker or the poet of this poem was really captivated by the lovely, dark and deep woods, but he reminds himself that he can't stay on because he has promises to keep his word and there are many things to do before he goes to sleep. बघा, शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो की हे वन जे आहे, हे जंगल जे आहे हे अतिशय घनदाट आहे आणि तितकंच लवली म्हणजे मनोहर आहे, सुंदर आहे आणि त्याचं सौंदर्य त्याला भुरळ घालते आहे आणि काही काळ त्याला इथे थांबावं असं वाटते आहे. मात्र त्याचबरोबर कवी स्वतःला जाणीव करून देतो की असे विसाव्याचे मोहाचे क्षण कितीही आलेत
तरी आयुष्यात असे एका ठिकाणी बसून थांबणार नाही, चालणार नाही असं. स्वतःला इतरांना दिलेली अनेक वचने पाळण्यासाठी, इतर अनेक कार्य पार पाडण्यासाठी त्याला पुढे चालतच राहायचे असते. म्हणून अशा लोभळ क्षणांची आठवण बरोबर घेऊन अखेरच्या विश्रांतीची वेळ येईपर्यंत आयुष्याची वाटचाल करतच राहायची असते. लेट्स सी द राईम स्कीम ऑफ द थर्ड स्टांजा. बघा, डीप, कीप, स्लीप, स्लीप सगळे रायमिंग वर्ड्स आहेत, म्हणून याला आपण दिले डी. म्हणून लास्ट स्टांजाची राईम स्कीम आहे डी 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 डी. लेट्स सी द फिगर्स ऑफ स्पीच ऑफ द थर्ड स्टांजा. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. बघा, लाईनमध्ये डी डी हा लेटर पुन्हा पुन्हा आलेला आहे, डार्कमध्ये आणि डीपमध्ये. म्हणून इथे एलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच झालेला आहे. त्याचबरोबर थर्ड लाईन बघा, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. इथे मेटाफर आहे. मेटाफर म्हणजे रूपक हा अलंकार आहे. कंपॅरिझन केलेले आहे, मात्र डायरेक्ट कंपॅरिझन केलेले. त्याचबरोबर शेवटच्या दोन लाईन जर तुम्ही घेतल्या, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, तर याच्यात रिपिटिशन पण हा फिगर ऑफ स्पीच आहे, कारण स्लीप स्लीप हा वर्ड रिपीट होतो आहे. क्वेश्चन्स रिलेटेड टू द लास्ट स्टँजा. व्हाय डज द ट्रॅव्हलर हॅव टू लिव्ह द लवली वूड्स. प्रवासी जो आहे त्या प्रवासाला हे सुंदर वन सोडून का जायचं आहे? द ट्रॅव्हलर इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स. ही इज सपोज टू डिस्चार्ज हिज ड्युटीज ऑन टाईम, बट ही प्रॉमिसेस हिमसेल्फ टू कीप हिज वर्ड. सो ही हॅज टू लिव्ह द लवली वूड्स टू कीप हिज वर्ड. आपलं वचन पाळण्यासाठी त्याला हे जंगल सोडून जाणं भागच आहे. त्याचबरोबर त्याची जी कर्तव्य आहे की ती त्याला त्यावेळेसच पूर्ण करायला पाहिजे, ती काही पुढच्या काळावर सोडून भागणार नाही आहे. जरी तो फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स, जरी तो जंगलाच्या सौंदर्याने आकर्षित झाला आहे, तरी पण त्याला स्वतःची ड्युटी पूर्ण करण्यासाठी, कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आणि जे प्रॉमिसेस वचन दिलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी, शब्द पाळण्यासाठी त्याला हे जंगल सोडून जाणं भागच आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुट टिक मार्क इन फ्रंट ऑफ द ट्रू स्टेटमेंट और रॉंग मार्क इन फ्रंट ऑफ फॉल्स स्टेटमेंट. द स्पीकर डझंट एम्फासाइज अपॉन द ब्युटी ऑफ वूड्स ही इज पासिंग थ्रू. हे रॉंग स्टेटमेंट आहे. द स्पीकर डझंट एम्फासाइज अपॉन, बोलणारा जो आहे, निवेदक जो आहे, कवी जो आहे, तो त्या जंगलाच्या सौंदर्यावर भर देत नाही त्याला तिथून जायचं असल्यामुळे. तर हे चुकीचं आहे, कारण तो सौंदर्याचं वर्णन करतो आहे, त्याच्याने तो कॅप्टिवेटेड पण झालेला आहे. सेकंड, फाइंड आउट लाईन ऑर लाईन्स फ्रॉम द पोएम ॲज द प्रूफ फॉर द फॉलोइंग एक्सप्लेनेशन. हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्याच्याशी संबंधित कवितेतली ओळ लिहायची आहे. ए. डी. द स्पीकर प्रिफर टू स्टे बट इज फोर्स टू मूव्ह ऑनवर्ड्स. हे सांगणारे कोणती लाईन आहे? द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिस टू कीप. वूड जंगल सुंदर आहे, छान आहे, पण त्याला त्याचे वचन पाळायचं आहे, म्हणून जावंच लागणार आहे. ई. द पोएम इज सेट इन द बायगॉन एरा. ही गिव्स हिज हार्नेश बेल अ शेक. नेक्स्ट क्वेश्चन. इंग्लिश वर्कशॉपमधले पण बरेच क्वेश्चन याच्यात आहेत. द पोएम इज बिलीव्ड टू हॅव अ रेफरन्स टू द पोएट्स लाईफ इटसेल्फ. व्हॉट कुड द फॉलोइंग सिग्निफाय? चूज फ्रॉम द ब्रॅकेट बिलो. बघा, कवितेमध्ये द पोएम इज बिलीव्ड टू हॅव अ रेफरन्स टू द पोएट्स लाईफ इटसेल्फ. कवीच्या आयुष्यातले पण काही संदर्भ याच्यात दिलेले आहेत, तर ते कशा प्रकारे सूचित करतात? खाली ब्रॅकेटमध्ये वर्ड दिले बघा, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, कर्तव्य आणि जबाबदारी. त्याच्यानंतर दिला ओल्ड एज, वार्धक्य.
म्हातारपणचं जीवन, नंतर लाईफ, लाईफ म्हणजे जीवन, डेथ मृत्यू, आणि एव्हर लास्टिंग पीस, कधीही न संपणारी किंवा चिरंतन अशी शांती. आता आपल्याला हे याच्यात कवीच्या जीवनाशी संबंधित काही गोष्टींशी या गोष्टी संबंधित आहेत. बघूया. ए, द पोएट्स जर्नी, द स्पीकर्स जर्नी, काय येणार इथे? लाईफ. बी, स्नोई इव्हिनिंग, ओल्ड एज. सी, लवली डीप डार्क वूड्स म्हणजे पीस, शांतता. प्रॉमिसेस म्हणजे ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, आणि इस्लीप म्हणजे डेथ. फिफ्थ क्वेश्चन, गिव्ह युअर ओन रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. तुमचे स्वतःचे रायमिंग वर्ड्स इथे लिहायचे आहेत, कवितेतले नाही, स्वतःचे. हाऊस, त्याला माऊस, स्पाऊस. वूड्सला गुड्स, फूड्स. इझीला बिझी. विंड, स्किन. डार्क, स्पार्क. वॉच, वॉच. बघा, एकाच वेळेस सगळ्या राईम स्कीम इथे दिलेल्या आहेत. बघा, फर्स्ट स्टांजाची नो, दो, बेटर, स्नो आपण बघितलं. नो, दो सेम आहेत म्हणून त्याला ए दिला. स्नोला पण ए, त्यापेक्षा वेगळा हिअर आहे म्हणून त्याला दिला बी. दुसऱ्या स्टांजामध्ये शेक वेगळा आहे म्हणून त्याला सी. शेक, मिस्टेक, फ्लेक तिघांना सी दिलेला आहे. स्वीपला डी दिला आहे कारण तो वेगळा शब्द आहे, वरच्या कुणाशीच तो जुळत नाही. नंतर क्विअर, नियर, बी, बी, कारण हे कशाशी, इकडच्या पहिल्या स्टांजातल्या हिअरशी मॅच होत आहेत, ते राईम जुळते त्यांची. लेकला सी, कारण फ्लेक, लेक. इयर, नियर म्हणून त्याला पण बी. आणि लास्ट स्टांजामध्ये सगळे रायमिंग वर्ड्स आहेत. डीप, कीप, स्लीप म्हणून त्याला डी, 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 डी. फोर्थ क्वेश्चन, टेल वेदर द राईम स्कीम ऑफ द फॉलोइंग स्टांजाज इज राईट ऑर रॉंग. फॉर द रॉंग राईम स्कीम गिव्ह द करेक्ट वन. खाली राईम स्कीम दिल्या आहेत चारी स्टांजाच्या, तर जी रॉंग राईम स्कीम असेल तिला तुम्ही करेक्ट करा. बघा, पहिली दिलेले ए, ए, बी, ए, आपण आता घेतलं ती करेक्ट आहे. सेकंड स्टांजाची बी, बी, सी, बी, करेक्ट. थर्ड स्टांजा सी, सी, डी, सी, करेक्ट. आणि स्टांजा 4ची आहे डी, डी, ई, डी, मात्र इथे रॉंग आहे म्हणून इथे आपण केले डी, 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 डी. ही करेक्ट करून आपण इथे सांगितलेली